नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत भौमितिक रचना या धड्यातील भाग 3. दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. त्रिकोण XYZ असा काढा की लांबी XY बरोबर 6 सेंटीमीटर, मापकोन ZXY बरोबर 30 अंश, मापकोन XYZ बरोबर 100 अंश. कोन XYZ हा विशाल कोन आहे. तर काय करायचं आहे, YX बरोबर 6 सेंटीमीटर लांबी दिलेली आहे आणि दोन कोन दिलेले आहेत. तर पहिल्यांदा पाया दिलेला आहे, लांबी YX, पाया काढून घ्यायचा. पाया काढून घ्यायचा. YX 6 सेंटीमीटर पाया काढून घेतला. नंतर काय दिलंय, मापकोन XYZ बरोबर 100 अंश, 100 अंश. XYZ 100. इथे कोण मापक ठेवायचा, या साईडने 100, 10, 20, 30, 40, 100 पर्यंत मोजायचं आणि 100 अंश वाढवायचा. आणि नंतर पुढे मापकोन ZXY 30 अंश दिलेला आहे. ZXY 30 अंश. इथे कोण मापक ठेवायचा, 30 अंश अंतर घ्यायचे आणि कोन काढायचा 30 अंश अंतर घेऊन आणि हे वर वाढवायचं. हा 100 आणि हा 30 अंश. हे अंतर पुढे वाढवायचं. ज्या ठिकाणी हे दोघे एकमेकांना छेदतील तिथून त्रिकोण तयार होणार. काय केलं, पहिल्यांदा पाया घेतला YX 6 सेंटीमीटर, नंतर मापकोन XYZ 100 सेंटीमीटर घेतला, नंतर ZXY 30 अंश घेतला आणि त्रिकोण काढला. पुढे काय दिलंय पाहूया. पुढे दिलाय मित्रांनो सराव संच. त्रिकोण SAT मध्ये लांबी 80 बरोबर 6.4 सेंटीमीटर, मापकोन A बरोबर 45 अंश सेल्सिअस, T बरोबर 105 अंश सेल्सिअस. मग काय करायचं, 80 बरोबर 6.4 सेंटीमीटर पाया काढून घ्यायचा. 4.6 सेंटीमीटर. 80 पाया काढून घ्यायचा 4.6 सेंटीमीटर. नंतर मापकोन A बरोबर 45 अंश. हा मापकोन A, इथे कोण मापक ठेवायचा आणि 45 अंश वाढवून घ्यायचा. त्याच्यानंतर काय दिलंय, मापकोन T बरोबर 105 अंश. मापकोन T बरोबर 105 अंश. इथे कंपास ठेवायचा आणि इथून मोजायचा 105 अंश. हे वाढवायचं 105 अंश आणि हा 45 अंश. हा झाला त्रिकोण SAT.
त्यानंतर काय दिलंय, त्रिकोण एम एन पी मध्ये लांबी एन पी बरोबर 5.2 सेंटीमीटर, मापकोन एन बरोबर 70 सेंटीमीटर, मापकोन पी बरोबर 40 सेंटीमीटर. मापकोन लांब पहिल्यांदा पाया काढून घ्यायचा. एन पी पाया एन पी 5.2 सेंटीमीटर. मापकोन एन बरोबर 70 अंश. मापकोन एन बरोबर 70 अंश. एन बरोबर 70 अंश. मापकोन पी बरोबर 40 अंश. मापकोन पी बरोबर 40 अंश. इथे कोण मापक ठेवायचा, या साईडने मोजायचं 10 20 30 40 50 60 70 70 अंश. इथे कोण मापक ठेवायचा, या साईडने मोजायचं 10 20 30 40 10 20 30 40 या साईडने मोजायचं आणि हे वाढवायचे. जिथे छेदतील तिथे नाव द्यायचं, काय एम एन पी. एम नाव द्यायचं, एम एन पी. अशा प्रकारे एम एन पी त्रिकोण तयार झाला. तिसरं उदाहरण आहे, त्रिकोण ई एफ जी मध्ये ई जी बरोबर 6 सेंटीमीटर, मापकोन एफ बरोबर 65 अंश, मापकोन जी बरोबर 45 अंश. ई जी 6 सेंटीमीटर. ई जी पाया घेतला ई जी 6 सेंटीमीटर. नंतर काय, मापकोन एफ बरोबर 65 अंश आणि मापकोन जी बरोबर 45 अंश. म्हणजे या ठिकाणी काय केलं पाहिजे, मापकोन एफ आणि जी दिलेला आहे आणि ई जी ची लांबी दिलेली आहे. त्यामुळे काय करायचं, एफ या ठिकाणी घ्यायचा. एफ या ठिकाणी घ्यायचा. एफ या ठिकाणी घ्यायचा. त्या ठिकाणी 65 अंशाचा कोन करायचा. मापकोन एफ बरोबर 65 अंश. मापकोन एफ बरोबर 65 अंश. मापकोन जी बरोबर 45 अंश. मापकोन जी बरोबर 45 अंश. आणि काय दिलंय, ई जी बरोबर 6 सेंटीमीटर. इथून इथे कंपासाचं टोक ठेवायचं आणि 6 सेंटीमीटर वरती कंस करायचा. या रेषेला छेदणाऱ्या बाजूवर कंस करायचा. जिथे छेदेल तिथून मग हे जोडायचं, ई जी. तर हा लक्षात आलं का तुमच्या. एफ जी, मापकोन एफ आणि मापकोन जी दिलेला आहे. मापकोन एफ दिलाय 65 अंश सेल्सिअस, जी दिलाय 45 अंश सेल्सिअस आणि ई जी दिली 6 सेंटीमीटर. ही इथे येणार नाही. ई जी 6 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये कसं करायचं, इथे एफ वर 65 अंशाचा कोन घेतला, जी कडे 45 अंशाचा कोन घेतला, नंतर हे वाढवलं, नंतर इथून
6 सेंटीमीटरवर ह्या रेषेवरती छेदणारा कंस काढायचा आणि तो जोडून घ्यायचा. हा त्रिकोण झाला EFG. त्रिकोण XYZ मध्ये लांबी XY बरोबर 7.3 सेंटीमीटर, मापकोन X 34 अंश, मापकोन Y बरोबर 95 अंश. इथे सोपं आहे. XY त्रिकोण लांबी पाया घ्यायचा. लांबी XY बरोबर 7.3 सेंटीमीटर. पाया घ्यायचा XY बरोबर 7.3 सेंटीमीटर. मापकोन X बरोबर 34 अंश. X बरोबर 34 अंश. मापकोन Y बरोबर 95 अंश. मापकोन Y बरोबर 95 अंश. अशा प्रकारे काढून घ्यायचा. इथे नाव द्यायचं Z, XYZ. पाया काढून घेतला 7.3 सेंटीमीटर. नंतर इथे 34 अंश घेतलं. या बाजूने मोजायचं. 10, 20, 30 या बाजूने मोजायचं. नंतर 95 अंश या बाजूने मोजायचं. वरचे आकडे मोजायचे. 95 अंश घ्यायचं आणि हे दोन्ही रेषाखंड वाढवायचे. पुढे काय दिलंय? कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे. म्हणजे कर्ण दिलेला असणार व एका बाजूची लांबी दिलेली असणार, त्यावरून काटकोन त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोणात एक टोक एक कोन काटकोन असेल तर तो काटकोन त्रिकोण असे म्हणतात. जर त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असेल, काटकोन म्हणजे 90 अंश, तर त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. आणि काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. त्रिकोण LMN असा काढा की मापकोन LMN 90 अंश सेल्सिअस, कर्ण 5 सेल्सिअस, LMN असा काढा की मापकोन LMN 90 डिग्री, कर्ण बरोबर 5 सेमी, लांबी MN 3 सेमी. LMN काढून घ्यायचा. पहिल्यांदा काटकोन त्रिकोण काढून घ्यायचा. पहिल्यांदा काढून घ्यायचा काटकोन त्रिकोण काढून घ्यायचा. LMN पहिल्यांदा LMN काढून घ्यायचा. काटकोन त्रिकोण काढून घ्यायचा. LMN हे किती दिलंय? 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर दिलंय. आता काय करायचं? लांबी MN दिली 3 सेंटीमीटर आणि कर्ण दिलाय 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर कंपासामध्ये अंतर घ्यायचं. इथे लोखंडी ट्यूब ठेवायचा आणि 5 सेंटीमीटर वरती कंस काढायचा. 5 सेंटीमीटर वरती कंस काढायचा. कंस ज्या ठिकाणी छेदेल तिथून मग असे रेषाखंड जोडायचा. त्रिकोण तयार होईल LMN.
त्याच्यानंतर दिलाय सराव संच. त्रिकोण MAN मध्ये मापकोन MAN 90 अंश, AN बरोबर 8 सेंटीमीटर आणि लांबी MN बरोबर 10 सेंटीमीटर. MAN 90 अंश. पहिल्यांदा काटकोन काढून घ्यायचा, त्याला नाव द्यायचं MAN. लांबी AN 8 सेंटीमीटर घ्यायची. काटकोन काढून घ्यायचा. AN किती 8 सेंटीमीटर घ्यायचं. पट्टीच्या सहाय्याने AN 8 सेंटीमीटर घ्यायचं. MN किती घ्यायचं 10 सेंटीमीटर. कंपासामध्ये 10 सेंटीमीटर अंतर घेऊन हा वाढवायचा. 10 सेंटीमीटर अंतर घेऊन कंस काढायचा आणि तिथून हे जोडायचं आणि इथे M नाव द्यायचं. MAN आहे 8 सेंटीमीटर, MN 10 सेंटीमीटर. अशा प्रकारे MAN त्रिकोण काटकोन त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोण STU मध्ये कर्ण SU बरोबर 5 सेंटीमीटर व ST बरोबर 4 सेंटीमीटर. STU मग SU घ्यायची 5 सेंटीमीटर आणि ST घ्यायची 4 सेंटीमीटर. पहिला कच्चा त्रिकोण काढून घ्यायचा. STU पहिला असा कच्चा त्रिकोण काढून घ्यायचा STU. आता ह्याच्यामध्ये काय दिलं SU बरोबर 5 सेंटीमीटर. SU बरोबर 5 सेंटीमीटर आणि ST बरोबर 4 सेंटीमीटर. ST बरोबर 4 सेंटीमीटर. आता काय करायचं TU एक पाया घ्यायचा. तो पाया दिलेला नाही आहे. TU एक पाया घ्यायचा. TU किती अंतराचा एक TU पाया घ्यायचा आणि कंपासामध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन इथे कंपासाचं लोखंडी टोक ठेवायचं आणि 4 सेंटीमीटर अंतर घेऊन वर कंस काढायचा. नंतर हे वाढवायचं. नंतर कंपासामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन इथे कंस काढायचा. नंतर हे दोन्ही जोडायचे. मग त्रिकोण तयार होईल STU. STU पुढे काय दिलंय त्रिकोण ABC मध्ये AC बरोबर 7.5 सेंटीमीटर, मापकोन ABC बरोबर 90 अंश आणि लांबी BC बरोबर 5.5 सेंटीमीटर. म्हणजे B कडे 90 अंशाचा कोन झाला पाहिजे म्हणून BC पाया घ्यायचा. पहिली अशी कच्ची आकृती काढून घ्यायची. BC किती दिलाय 5.5 सेंटीमीटर.
BC दिलाय 5.5 सेंटीमीटर. पहिल्यांदा कच्ची आकृती काढून घ्यायची. BC 5.5 सेंटीमीटर. मापकोन ABC बरोबर 90°. हे वरती वाढवायचं. हे 90°. ABC 90° झाला. लांबी BC बरोबर 5.5 सेंटीमीटर आणि लांबी AC बरोबर 7.5 सेंटीमीटर. 7.5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंस काढायचा. हे जोडायचं. ABC त्रिकोण ABC तयार झाला. शेवटचं उदाहरण आहे. त्रिकोण PQR मध्ये लांबी PQ बरोबर 4.5 सेंटीमीटर. PR बरोबर 11.7 सेंटीमीटर. मापकोन PQR बरोबर 90°. PQR 90°. PQR पहिल्यांदा कोण कुठे येणार हे निश्चित होण्यासाठी कच्ची आकृती काढून घ्यायची. इथे काय दिलंय, Q कडे कोण दिलाय, म्हणजे PQ बरोबर 4.5 सेंटीमीटर. PQ 4.5 सेंटीमीटर. इथे कंपासाचा टेप ठेवायचं. 4.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि इथे कंस काढायचा. हे वाढवायचं. हे वाढलेलं असणार. 4.5 सेंटीमीटरचं अंतर ठेवून कंस काढायचा आणि लांबी PR बरोबर 11.7 सेंटीमीटर. 11.7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि ह्याच्याकडे कंस काढायचा आणि हे मग जोडायचं. PR बरोबर 7 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपला तिसरा भाग पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित व्हिडिओ परत बघा, म्हणजे तुमच्या संकल्पना क्लिअर होतील. अशा प्रकारे तिसरा भाग इथे मी संपवतो.